brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मोठी संघटना शिवसेना सारखी एवढी मोठी संघटना जे संपवण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या पापाचा भागीदार वाटेकरी मी होऊ इच्छित नाही. असल्या वातावरणामध्ये मी काम करू शकत नाही. ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत. महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत. त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल. ती कधी भरायची, केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल. आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता. ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत. आणि या शिवसेनेमध्ये काम करत असताना सर्वार्थाने सगळ्या बाजूनी झोकून दिलं असताना मला वाटलं नव्हतं की माझ्यावरती काहीतरी हा प्रसंग येईल. मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. तरीही मी आजपर्यंत या बडव्यांच्या मधनं माझ्या विठ्ठलाचं आजपर्यंत दर्शन घेत आलो. पण मी जे मानतो ते माझं मंदिर हे माझ्या विठ्ठलाचं आहे, ते बडव्यांचं नाही. बडवे स्वतःला समजायला लागले की त्यांचं मंदिर आहे. पण शिवसेना प्रमुखांनी उभी केलेली एवढी मोठी बलाढ्य संघटना जर 4 कारकून सांभाळणार असतील तर ते मला कधीही मान्य होणार नाही. आणि या 4-6 कारकुनांच्या जीवावरती मी महाराष्ट्रात यांचा जाऊन प्रचार करायला तयार नाही. ज्या लोकांना दीड दमडीचं राजकारण कळत नाही त्या लोकांसाठी म्हणून मी आज या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देत आहे. एवढी मोठी संघटना शिवसेना सारखी एवढी मोठी संघटना जे संपवण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या पापाचा भागीदार वाटेकरी मी होऊ इच्छित नाही. पण या असल्या वातावरणामध्ये मी काम करू शकत नाही. कारण हेच कार्यकारी अध्यक्षपद उद्धवना द्यावं याची शिफारस मी केली होती. बहुधा तेव्हाच मी माझ्या पायावरती धोंडा पाडून घेतला असं मला वाटलं. पण मुंबई महानगरपालिकेमध्ये काय चाललंय, ठाणे महानगरपालिकेमध्ये काय चाललंय, कल्याण डोंबिवलीमध्ये काय चाललंय, महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, या सर्व गोष्टींचे निर्णय 4 कारकुनांनी घ्यायचे. आणि त्या सगळ्या निर्णयांची जबाबदारी घेऊन मी प्रचार सभांमध्ये लोकांना सामोरं जायचं आणि काय काय ते खोटं बोलत बसायचं हे मला शक्य होणार नाही. माझ्याकडे ते होऊ शकत नाही. आणि त्याला काय करायचं त्या संघटनेचं करावं. परंतु ह्या 4 मंडळींचं, या कंपूचं जे काही आहे त्यांच्या पापात शिवसेना बुडवण्यात मी वाटेकरी होऊ इच्छित नाही. एवढंच मला आपल्या समोर आज इथे सांगायचं होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.